अमेरिकेतील सगळ्याच राज्यांमध्ये आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यात येतो. तर चला बघूया. अभिमान वाटतो महाराष्ट्राच्या गोष्टी इकडे बघताना. अमेरिकेत सुद्धा आपला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येतो. मराठी असोसिएशन ऑफ मिनीसोटाचं हे ढोल ताशा पथक आहे आणि तुम्ही त्यांचा उत्साह बघू शकतात. आपल्या आपल्या गोष्टींचा उत्साह काही वेगळाच असतो, नाही का? आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन असल्यामुळे गेटअप सगळ्यांचा तसा दिसेल तुम्हाला. इथे किती छान वेअर केले आहेत त्यांनी ड्रेसेस. तिरंगाच्या हिशोबाने सगळ्यांनी ड्रेसेस वेअर केले आहेत. आपल्या ट्रेडिशनल गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील बऱ्याच. हे आहे मिनीसोटाचं मंत्रालय. आपण मिनीसोटा स्टेटमध्ये जिथे राहतो त्याचं हे मंत्रालय आहे. तर मिनीसोटाचे मुख्यमंत्री इथे बसतात. आपल्या भारतीय संस्कृतीत असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळणार. डान्सपासून म्युझिकपासून खाद्य संस्कृतीपर्यंत सगळी संस्कृती फक्त भारताची दिसणार आहे इथे. तर बघूया. किती छान वाटतं ना. असं वाटतं की भारतातच आलो आहे असं फील होतंय आम्हाला. आम्ही इकडे भारताला खूप मिस करतो. भारतातल्या सगळ्या गोष्टी खूप मिस करतो आणि जेव्हा असं काहीतरी दिसतं तेव्हा खूप छान वाटतं. MAMचे इकडे खूप छान प्रोग्राम्स होतात. म्हणजे मराठी असोसिएशन ऑफ मिनीसोटा. किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता. किती छान ठेवलंय त्यांनी. महाराष्ट्राची संस्कृती दाखवली आहे आणि हे असं सगळं बघितलं की खूप अभिमान वाटतो आपण महाराष्ट्राचे आहोत याचा. तर हे आपलं मराठी असोसिएशन ऑफ मिनीसोटाचं छोटासा स्टॉल आहे आणि ते आपल्याला सांगतील MAM बद्दल. मिनीसोटामध्ये कधीपासून आहात? तुमचं नाव सांगा अगोदर. मराठीमध्ये सुरू ऑलमोस्ट 35 वर्ष झाले. अच्छा. आणि कमिटीमध्ये सगळे इकडे कमिटी मेंबर्स आहेत. अच्छा. व्हाईस प्रेसिडेंट आहेत. ते सगळे कमिटीतले लोक आहेत. अच्छा. केतन नमस्कार. कल्चरल सेक्रेटरी. मी एज्युकेशन सेक्रेटरी. ओके. आमचा स्टॉल आहे. छान छान. अभिमान वाटतो महाराष्ट्राच्या गोष्टी इकडे बघताना. थँक्यू सो मच. छान वाटलं जाणून घेऊन. अशा प्रकारे परेड होते आणि प्रत्येक राज्य स्वतःला रिप्रेझेंट करतं. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपला भगवा देखील फडकला आहे तिरंग्यासोबत आणि त्याच सोबत यांचा सगळ्यांचा उत्साह. MAM मधील जेंट्स तर नाहीतच पण लेडीज सुद्धा मागे नाहीये. तिथे तुम्ही बघू शकाल त्यात ढोल घेऊन त्यांची एनर्जी तुम्ही इथे बघू शकाल काय लेवलची आहे. Rich heritage of Gujarat through culture, events, educational initiatives, youth engagement and community. सगळे प्रोग्राम्स अरेंज केले आहेत त्यांनी. डान्स आहे, म्युझिक आहे. सो हा त्याचा स्टेज आहे. मराठमोळ्या ढोल ताशाच्या तालावर आपले लोक तर थिरकत होतेच पण तुम्ही इथे बघू शकाल इकडचे अमेरिकन सुद्धा या तालावर खूप छान असे थिरकत होते आणि ती लेडीज तुम्ही बघू शकाल किती छान डान्स करते आहे आपल्यासोबत. वेगवेगळ्या स्टेटचे वेगवेगळे परफॉर्मन्सेस तिथे सुरू आहेत. तर कथक, भरतनाट्यम असं बरंच काही आहे. चला बघूया. इकडे आता फ्लॅग होस्टिंग आणि आपलं नॅशनल अँथम होणार आहे. चोर दिसला तर कोणाला बोलवशील असं विचारलं त्यांनी. तर त्याने स्पायडरमॅनला असं सांगितलं. साडी बघायला मिळाली इथे. साड्यांचा स्टॉल आहे. बऱ्याच टाईपची ज्वेलरी आहे. त्यानंतर ड्रेसेस आहेत. हौशी असतात आपले इंडियन. ते फॉरेनर्स सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. ते सुद्धा हौशीने इकडे खायला येतात, एन्जॉय करायला येतात, एक्सप्लोअर करायला येतात सगळ्या गोष्टी. इंडियन ज्वेलरीचे बरेच शॉप्स, बरेच स्टॉल्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. इंडियन ड्रेसेस बघायला मिळतील. ह्या टाईपच्या साड्या आहेत. अमेरिकेत साडीचा किंवा आपल्या ड्रेसेसचा, ज्वेलरीचे हे सगळे स्टॉल बघून तुम्हाला काय वाटतंय अमेरिकेत ते मला कमेंट करून नक्की सांगा.
इकडे फर्स्ट नंबरचा स्टॉल बेंगॉली दिसतोय, बेंगॉली असोसिएशन ऑफ मिनिसोटा. ये काय लावलं विधानला? इंडियाचा फ्लॅग. आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. तितकी सगळी विविधता आपल्याला एकाच ठिकाणी अमेरिकेत आज बघायला मिळाली. महाराष्ट्रीयन फूड, महाराष्ट्राची मेजवानी. फर्स्ट टाइम अमेरिकेत इंडियन लोकांची एवढी गर्दी बघायला मिळाली एकाच ठिकाणी. गुजराती समाज ऑफ मिनिसोटाचा आहे. सो हे सुद्धा आपलीच लोक आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकतात फॉरेनर्सला सुद्धा याची खूप आवड आहे. असे बरेच सगळे छान छान स्टॉल्स लागलेले तुम्हाला दिसतील. इकडे हे पंजाबी असोसिएशन आहे, मिनिसोटा एरिया तेलंगणा असोसिएशन. आणि हे आहे बिहार अँड झारखंड असोसिएशन ऑफ मिनिसोटा. सो ते टेस्ट करायला देत आहेत. आय थिंक दिस इज लिट्टी. सगळीकडे तिरंगा झळकतो आहे आणि गर्दी तुम्ही बघू शकाल. इकडे प्रोग्राम अटेंड करण्यासाठी बरीचशी गर्दी आहे. प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला स्पिनिंगचं दिसेल, स्पिनर, जेणेकरून कस्टमर्स येतात, बघतात, ओळख होते, बिझनेस वाढतो. इकडे डेकोरेशनसाठीचं बरंचसं सामान तुम्हाला बघायला मिळेल ट्रेडिशनल. आता गणपती आले, मग दिवाळी आहेत, नवरात्री आहेत, तर इथे बरंच सामान बघायला मिळेल तुम्हाला. हाय. आणि आता खाण्याचे स्टॉल सुरू झाले. बरीच गर्दी दिसेल तुम्हाला प्रत्येक स्टॉलच्या पुढे. बाकी स्टॉल्सपेक्षा खाण्याच्या स्टॉल्सवर तुम्ही गर्दी बघाल, कारण अमेरिकेत इंडियन फूड खूप कमी ठिकाणी आणि खूप कमी मिळतं. त्यामुळे असं एकाच ठिकाणी सगळं इंडियन फूड खायला मिळालं की तिथे अशी गर्दी होते. त्यामुळे म्हटलं बाकी सगळं ठीक आहे, पण खाण्यासाठी बरीचशी गर्दी दिसते आहे. आणि इथे तुम्ही बघू शकतात आपलं फूड ते किती चवी चवीनं खातायत. विधान, हे काय घेतलंस? बिर्याणी आणि दही. हा, बिर्याणी खाणार तू? समोसा खाणार. तू समोसा खाणार आज? वाव, छान. अशा प्रकारे आपला विविधतेने नटलेला भारत देश आज इथे एकत्र बघायला मिळतात. सगळे स्टेट, त्यांची संस्कृती, आपल्या भारत देशाची संस्कृती अमेरिकेत सुद्धा खूप छान बघायला मिळते आहे. आणि आपल्या इंडियन फूडला पण खूप छान रिस्पॉन्स मिळतो. अमेरिकेतील इंडिया फेस्ट तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.